हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल। मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका न्यू व्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। सो आता नवरात्री झाली, दसरा झाला आणि मी आता ब्लॉग एडिट करते कारण की खरंच टाइम भेटलाच नव्हता। छोटे छोटे क्लिप घेतल्या होत्या मी आणि अष्टमी निमित्त नवचंडी यज्ञ सोसायटीमध्ये मस्त असा पार पडला, छान। आणि बऱ्याच ठिकाणी नवचंडी यज्ञ करतात आणि जर पॉसिबल नसेल तर घरच्या घरी सुद्धा बरेच सण यज्ञ करतात। पण आपण 9 दिवसाचा उपवास धरतो, माताचं प्रार्थना करतो, मातांना प्रार्थना करतो, तिची भक्ती करतो। कोण कोण दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा करतात। सो मी सुद्धा ह्या वर्षी केला होता आणि माझं पहिलंच वर्ष होतं। अनुभव खूप छान होता। तर यज्ञासाठी आहुती सर्वजण द्यायला उठत होते आणि चला म्हटलं थोडे थोडे छोटे छोटे क्लिप घ्यावेत आणि यज्ञ खूप छान पद्धतीने पार पडला आणि त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं, पॉझिटिव्ह वाइब्स होत होते आणि प्रत्येकालाच घरी म्हणजे कसं यज्ञ करता येत नाही, मंत्र म्हणतात नाही, त्याच्यामुळे सोसायटीमध्ये सामूहिक यज्ञ ठेवलेला होता। त्याच्यामुळे मग मस्त असं सगळे नंतर जसं यज्ञ पुढे पुढे जात होता तसे सगळे भाविक भक्त येऊन नंतर मग यज्ञावशी बसत होते। सो खूप छान वाटत होतं, खूप मस्त होता आणि लहान मुलं सुद्धा आली होती आणि लहान मुलांना पण एकदम छान वाटलं। नंतर महाआरती केली, महाआरतीचे झाले तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नवमी होती आणि ह्यावेळी 9 दिवस पूर्ण आणि 10व्या दिवशी दसरा असतो। सो तसं 11व्या दिवशी दसरा होता। सो कोणी कोणी 9व्या दिवशी दसरा सेलिब्रेट केला, कोणी कोणी दुसऱ्या दिवशी दसरा सेलिब्रेट केला। तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा एकच असतात, फक्त थोडासा बदल असतो, थोडासा फरक असतो, नाहीतर रूढी परंपरा आपली देव कुलदेव हे सगळं सगळ्यांना सारखंच असतं, फक्त वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या। आता बऱ्याच जणी अष्टमीला, नवमीला, दसऱ्याला किंवा कोजागिरी पौर्णिमेला कन्यापूजन करतात। स्वतः अष्टमी आणि नवमी ह्या 2 दिवशी शक्यतो करतात। पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अष्टमी दिवशी मला नाही पॉसिबल झालं कारण की सोसायटीमध्ये महायज्ञ ठेवलेला होता, त्याच्यामुळे मग मी खाली यज्ञाला गेले होते आणि म्हटलं चला नवमीचा दिवस सुद्धा एकदम उत्तम होता आणि चला म्हटलं नवमीच्या दिवशी माझं दरवर्षीप्रमाणे कन्यापूजन मी करणार होते। सो 9 कन्या, ज्यावेळी जास्त कन्या आल्या होत्या सो त्यांचा आधी स्वच्छ पाण्याने पाय धुवून त्यांच्या महावर आणलं होतं मी ह्यावेळेस। सो ते पायाला लावलं, स्वस्तिक वगैरे काढलं, हळदी कुंकू वाहिलं, नंतर त्यांच्या डोक्यांवर फुलं वाहिली थोडीशी। छोट्या मोठ्या मुली कन्या आल्या होत्या, सो त्यांचं सगळ्यांचं कन्यापूजन आधी करून घेतलं। त्याच्यानंतर मी ह्या वर्षी मुलींना कन्यापूजनासाठी महानैवेद्य म्हणून पुरणपोळी केलेली होती, म्हणून सगळ्यांना पुरणपोळीचा म्हणजे नैवेद्य दिला, म्हणजे त्यांनी अन्नप्राशन सुद्धा केलं। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला तर काही जिथं कुलदेवी आहे आपली सो तिथं जाऊन नवरात्रीमध्ये ओटी तर भरता येत नाही। सो घरामध्ये टाक होता माझ्याकडे तुळजाभवानी माताचा आणि तो प्रत्येकाच्या घरी असतोच आपले कुलदेवतांचा। सो मी ओटी भरली। तर ओटीमध्ये आता जे शक्य असेल सो ते आपण सामान ठेवायचं असतं। कुंकुमार्जन विधी सुद्धा अष्टमी, नवमीला, पौर्णिमेला करतात। कुंकुमार्जन विधी हा अगोदर खूप वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तरी पण ह्या अष्टमीला, नवमीला कुंकुमार्जन विधी अगोदर करून घेतला होता। आता ओटीमध्ये काय काय ठेवलं होतं, काठपदर साडी असावी जशी म्हणजे आपल्याला पॉसिबल असेल तशी, कारण की बऱ्याच वेळेस नंतर म्हणतात की ओटीला काय काय सामान, म्हणजे मला जेवढं माहिती आहे किंवा जेवढं सगळ्यांना पॉसिबल होते सो तेवढं सगळ्यांनी ठेवायचं असतं। सोन्याचे डोरले किंवा जोडवे, सोन्याचे नसेल तर मार्केटमध्ये नकली सुद्धा भेटतात। ओटीचं सामान नारळ, काजळ, मेहंदी, महावर, नथ, गजरा अशा जे 16 शृंगाराच्या गोष्टी असतात सो त्या ओटीमध्ये ठेवायच्या असतात आपल्याला। नंतर मी नारळ ठेवला होता कारण की नंतर तोपर्यंत मी ऍपल ठेवलेला होता। त्याच्या दुसऱ्या दिवशी होता दसरा, दसऱ्याची पूजा